पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विनायकं गुरुं नौमि साखरे नाम विश्रुतम् येषां सान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति. साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये. ज्ञानप्रतापविलसतवचनामृतञ्च अद्वैतभावपटुता हितबुद्धिरस्य ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतीर्ण एव. श्रीरङ्गनाथ गुरुराज नमोऽस्तु तुभ्यं. श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणामज्ञानदानैकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं. शरणागतदीनार्थ परित्राणपरायणे सर्वस्याहृते देवी मुक्ताबाई नमोऽस्तु ते. सर्व शास्त्रामध्ये वेदांत शास्त्र असणारं हे सर्वश्रेष्ठ असणारं असं शास्त्र आहे. आणि वेदांताचे जे सिद्धांत आहेत हे सर्व मत शिरोमणी आहेत. म्हणजे वेदांत शास्त्रामधले सिद्धांत हे सर्वांना मान्य आहेत. त्यामुळं इतर शास्त्र आणि वेदांत शास्त्र हे सर्वांचं शिरोधारी आहे, म्हणजे शिरोमणी आहे. कारण या वेदांत शास्त्राचे जे सिद्धांत आहेत हे शेवटचे सिद्धांत आहेत. म्हणजे इतर शास्त्रातल्या सिद्धांताचा विचार करून जीवाचं ज्या सिद्धांतानं कल्याण होतं, ज्या सिद्धांतानं कल्याण होत असतं ते सिद्धांत, तेच तत्व जगाच्या समोर प्रतिपादन करणारं एकमेव शास्त्र, त्याचं नाव आहे वेदांत शास्त्र. आणि हे जे काही वेदांत शास्त्र आहे हे वेदोपनिषदामध्ये वेदाचा अंतिम भाग म्हणा, त्याला वेदांत शास्त्र असे म्हणतात. तर वेदाचा अंतिम भाग किंवा उपनिषद ज्याला म्हणतात त्याला वेदांत असं शास्त्रामध्ये वर्णन केलेलं आहे. त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे वेदांत शास्त्राचे अनेक प्रकारचे ग्रंथ आहेत. त्यामध्ये संस्कृतमध्ये बहुतांश जेवढे ग्रंथ आहेत सगळे संस्कृतमध्ये आहेत. ब्रह्मसूत्र, उपनिषद, गीता, की ज्याच्यावर भगवत पूज्यपाद श्री शंकराचार्याचे भाष्य आहेत. त्याला सोडून इतर अनेक काही ग्रंथ जे आहेत ते सगळ्या ग्रंथाचा जर विचार केला तर जसं अद्वैत तत्वज्ञान जगासमोर प्रतिपादन करण्याकरता अद्वैत सिद्धी आहे, नैष्कर्म्य सिद्धी आहे, त्याच्यानंतर चित्सुखी आहे, त्याच्यानंतर सर्वदर्शन संग्रह, या सर्वांचा विचार केला तर हे वेदांत शास्त्राचे सिद्धांत जगासमोर प्रतिपादन करणारे आहेत. परंतु हे सर्व ग्रंथ संस्कृतमध्ये आहेत आणि काही ग्रंथ प्राकृतमध्ये देखील आहेत. परंतु सर्व लोकांना संस्कृत भाषा कळत नाही. याच्याकरिता श्री निश्चलदासजी यांचे एक शिष्य म्हणजे पंडित पितांबरजी, या पंडित पितांबरजींनी ज्यांची बुद्धी संस्कृतमध्ये विशेष करून नाही आणि ज्यांना संस्कृत कळत नाही त्यांच्याकरिता हिंदीमध्ये एक ग्रंथ लिहिलेला आहे. आणि त्याच्यामध्ये सरळ अर्थ आणि थोडक्यामध्ये विशेष असणाऱ्या ज्या वेदांताच्या ज्या गरजेच्या प्रक्रिया आहेत, की जी प्रक्रिया जाणल्याच्या नंतर त्या जीवाला ब्रह्मबोध होईल, अशा मोजक्या प्रक्रियांचा उपयोग या ग्रंथामध्ये केलेला आहे. या विचारचंद्रोदय नावाच्या ग्रंथामध्ये हा प्रक्रिया ग्रंथ आहे. याच्यामध्ये प्रक्रिया लिहिलेल्या आहेत की जीव ब्रह्माची एकता साधण्याकरता ज्या आवश्यक तेवढ्या प्रक्रिया आहेत, म्हणजे ब्रह्मबोध होण्याकरता आवश्यक असणाऱ्या प्रक्रियांचा उपयोग या ग्रंथामध्ये केलेला आहे. आणि या ग्रंथाचा आणखी एक विशेष आहे की जेवढे म्हणून कोणते वेदांताचे आणखी जे काही ग्रंथ आहेत त्या ग्रंथामध्ये प्रवेश होण्याकरिता या ग्रंथाचा उपयोग होतो. म्हणून याला विचारचंद्रोदय असं म्हणतात. म्हणजे चित्तरूपी आकाशामध्ये ज्ञानरूपी चंद्राचा उदय होण्यासाठी संशय आणि भ्रांती आणि आज्ञारूप अंधकार दूर करणारा हा ग्रंथ आहे. म्हणजे चित्तरूपी आकाशामध्ये विचाररूपी चंद्राचा उदय होण्याकरिता माणसाच्या मनातला संशय, अज्ञान
आणि भ्रांती या सर्वांचा नाश करणारा हा ग्रंथ असल्यामुळे याचं नाव विचार चंद्रोदय असं ठेवलेलं आहे. याच्यामध्ये 16 कला आहेत. जसा चंद्र हा कलेनं वाढत असो तसं या ग्रंथामध्ये त्याच्या प्रकरणाला कला हे नाव ठेवण्यात आलेलं आहे. आता यामध्ये सुरुवातीला विचार चंद्रोदय ग्रंथाची व्याख्या तुमच्या लक्षात आली. आता प्रथम कलेला प्रारंभ करत असताना प्रथम कला जी आहे त्या कलेचं नाव आहे उपोद्घात वर्णन. कलेचं काय नाव आहे? उपोद्घात वर्णन. आता उपोद्घात कशाला म्हणतात ते अगोदर आपल्या लक्षात यायला पाहिजे. उपोद्घात म्हणजे काय की आपणाला एखादा म्हणजे प्रतिपादन करणे को योग्य अर्थ को मन में रखी के तिसके अर्थ अन्य अर्थ का प्रतिपादन करना उपोद्घात है. आपणाला जे पाहिजे त्याच्या संबंधानं वर्णन करणं त्याला उपोद्घात वर्णन म्हणतात. उदाहरणामध्ये एखाद्याच्या घरी आपण गेलो, आपणाला ताक पाहिजे म्हटल्याच्या नंतर त्या घरी गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी ती जी कोण जो व्यक्ती आहे त्याच्याकडून आपल्याला ताक घ्यायचं तर त्याच्या गायीचं वर्णन करणं याला उपोद्घात वर्णन असं म्हणतात. तसं या ठिकाणी उपोद्घात हा जो शब्द आलेला आहे तो म्हणजे मोक्ष आपणाला आता प्रतिपादन करण्याला योग्य असणारा जो विचार आहे तो विचार मनामध्ये घेऊन आपण मोक्ष अधिक पदार्थाचं कथन करणार आहोत. म्हणजे एक विषय आपल्याला सांगायचा आहे परंतु त्याच्या अर्थानं दुसऱ्या विषयाचं ग्रहण करून की जो विषय आपल्याला पाहिजे तो मनामध्ये ठेवून त्याचं प्रतिपादन करणं याला उपोद्घात वर्णन असं म्हणतात. आता या विचार चंद्रोदय ग्रंथामध्ये सुरुवातीला दोहे आलेले आहेत. दोहे म्हणजे हिंदीमध्ये जे दोहे असतात, जसं आपल्याकडे प्राकृतमध्ये ज्ञानेश्वरीमध्ये काही ओव्या आहेत तसं त्या ग्रंथामध्ये काय आलेलं आहे, दोहे आलेले आहेत. आता हे जे दोहे आहेत सुरुवातीला ज्या दोह्याचं वर्णन आलेलं आहे त्याच दोह्याचा विस्तार पुढे त्या कलेमध्ये केला जातो. म्हणजे हे दोहे म्हणजे कसे आहेत की अल्प अक्षरम संदिग्धम सार्वत विश्वतोमुखम, म्हणजे अक्षर अल्प आहेत पण त्याचा अर्थ हा खूप मोठा आहे. सगळ्या विश्वाचं सार जणू आहे की काय असं सार्वत विश्वतोमुखम असा त्याचा अर्थ आहे. आता या दोह्याचाही आपण विचार करणार आहोत आणि पुढे याच दोह्याचा विस्तार प्रत्येक कलेमध्ये त्या कलेमध्ये केला गेलेला आहे. तर आपण ज्या वेळेला या दोह्याचा विचार करू तर दोह्याचा विचार करत असताना आपणाला दोहा लक्षात आला की पुढे त्याचा विस्तारपूर्वक अर्थही आपल्या लक्षात येईल. आपण तो दोहा आपण घेऊ, त्याच्यानंतर आपल्या लक्षात येईल. सुरुवातीला पुरुष इच्छा विषय पुरुषार्थ जोई सोयी दुःख नाश सुख प्राप्ती रूप मोक्ष मानहु हेतु ताको ब्रह्मज्ञान सो परोक्ष अपरोक्ष तामी अपरोक्ष दृढ अदृढ दो गानहु मोक्ष को साक्षात हेतु दृढ़ अपरोक्ष ज्ञान है हेतु ता विचार जीव ब्रह्म जगत जानहु तीन वस्तु रूप जड़ चेतना दो जड़ मिथ्या माया ब्रह्मचित सोमय पितांबर स्थान हो. तर हे अशा पद्धतीने ह्या दोह्याचं वर्णन आहे. आता एका दोह्याचा आपण विचार करणार आहोत. सुरुवातीला जसं संस्कृतमध्ये श्लोक वाचन केल्याच्या नंतर त्याचं श्लोक त्याच्यानंतर त्याचा संधी विग्रह त्याच्यानंतर अन्वय आणि अर्थ जसा आपण पाहत असतो तसं या ठिकाणी पहा, पुरुष इच्छा विषय पुरुषार्थ जोई सोयी. तर जोई इच्छा पुरुष विषय सोयी पुरुषार्थ आहे, म्हणजे पुरुषाच्या अंतकरणामध्ये पुरुषाची जी इच्छा असते त्याला पुरुषार्थ असं म्हणतात. पुरुषाच्या इच्छेला काय म्हणतात? पुरुषार्थ असं म्हणतात. पहा आता, दुःख नाश सुख प्राप्ती रूप मोक्ष मानहु. आता मोक्षाचं स्वरूप त्यांनी सांगितलं. मोक्ष कशाला म्हणायचं की दुःखाचा नाश आणि सुखाची प्राप्ती याला मोक्ष असे म्हणतात. आता दुःखाचा नाश म्हणजे मग पुन्हा आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती याला मोक्ष असे म्हणतात. याचा विस्तार पुढे येणारच आहे. आता
जो पुरुषाची इच्छा, आता पुरुषाची इच्छा म्हणजे कशाची इच्छा आहे, तर म्हणले सुखप्राप्तीची इच्छा आहे. सुख कसं प्राप्त झालं पाहिजे, जे दुःखाचा नाश होऊन सुखाची प्राप्ती, ही पुरुषाची इच्छा आहे. त्याच्यानंतर आता दुःख निवृत्ती आणि सुख प्राप्तिरूप अशा प्रकारचा जो मोक्ष आहे, त्या मोक्षाला कारण काय, त्याला कारण काय, ताको हेतू, त्याला कारण काय, ब्रह्मज्ञान. त्याला कारण काय म्हणजे ब्रह्मज्ञान हे असणारं कारण आहे. सो परोक्ष अपरोक्ष आणि हेतू ताको ब्रह्मज्ञान सो परोक्ष अपरोक्ष म्हणजे आता बघा, पुरुषाची इच्छा सुखाची प्राप्ती दुःखाची निवृत्ती. मग अशा प्रकारचा जो मोक्ष आहे, त्या मोक्षाला कारण काय आहे तर ब्रह्मज्ञान. तर ते ब्रह्मज्ञान दोन प्रकारचं आहे म्हणले, एक परोक्ष एक अपरोक्ष. आता याचा पुढे विस्तार येणारच आहे, थोडक्यामध्ये आपण सांगायला हवं परोक्ष आणि अपरोक्ष. बर, त्याच्यामध्ये आणखी तामे अपरोक्ष दृढ अदृढ दोघान हो. त्याच्यामध्ये अपरोक्ष ब्रह्मज्ञान हे दोन प्रकारचं आहे, एक दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान, एक अदृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान. बर, पुन्हा त्याच्यानंतर दृढ मोक्ष को साक्षात हे तो दृढ अपरोक्ष ज्ञान आहे. दृढ मोक्ष को साक्षात हेतु दृढ अपरोक्ष ज्ञान मोक्ष को साक्षात हेतू है. आता अपरोक्ष ज्ञानामध्ये दोन प्रकार, एक दृढ आणि अदृढ. त्याच्यानंतर त्या दोन्ही पैकी मोक्षाला कारण कोणतं आहे तर म्हणले दृढ अपरोक्ष ज्ञान आहे. ठीक आहे. बर, आता हे दृढ अपरोक्ष ज्ञान कशानं होतं, लक्षात घेतलं का? दृढ अपरोक्ष ज्ञान कशानं होतं? आता पहिल्यांदा पहा, पुरुषाची इच्छा सुखाची प्राप्ती दुःखाची निवृत्ती, त्याला मोक्ष म्हणतात. त्याच्यानंतर त्याला कारण काय म्हणले ब्रह्मज्ञान. ब्रह्मज्ञान दोन प्रकारचं आहे म्हणले, एक परोक्ष दुसरा अपरोक्ष. पुन्हा त्याच्यामध्ये अपरोक्षामध्ये दोन प्रकार, एक दृढ आणि दुसरं अदृढ. त्याच्यानंतर मोक्षाला साक्षात कारण काय, अदृढ अपरोक्ष ज्ञान हेही मोक्षाला कारण आहे, पण ते साक्षात नाही, परंपरेनं कारण आहे. आणि दृढ अपरोक्षान साक्षात कारण आहे. बर, आता हे दृढ अपरोक्षान करायचं आपल्याला कशानं होईल म्हणले पुन्हा हेतू हेतू जीव ब्रह्म जग विचार जानहू. त्याला कारण काय, दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञानाला कारण जीव ब्रह्म आणि जग यांचा विचार हा दृढ अपरोक्ष ज्ञानाला कारण आहे. त्याच्यानंतर आता जीव जगत आणि ब्रह्म याचा विचार केला, वस्तुरूप तीन, त्याच्यामध्ये तीन वस्तुरूप आहे, त्याच्यामध्ये दो जड है और एक चेतन है. आता पहा तुम्ही, त्याच्यामध्ये दोन जड आहेत आणि एक चेतन आहे. तर चेतन कसं आहे, जड हे मिथ्या आहे आणि मिथ्या आणि माया ब्रह्मचित, आणि जे चेतन आहे ते एक सोमय पितांबर स्यानहू. तर तो पितांबर हा मी असा निश्चय करतो. पहा, आता सुरुवातीपासून आपण काय काय पाहिलं की पुरुषाची इच्छा म्हणजे काय, पुरुषार्थ म्हणावं. मग पुरुषाची इच्छा काय म्हणले, आत्यंतिक दुःखाची निवृत्ती सुखाची प्राप्ती. बर, त्याच्यानंतर ही आत्यंतिक दुःखाची निवृत्ती किंवा सुखाची प्राप्ती ही कशानं होते तर म्हणले दृढ अपरोक्ष आपलं ब्रह्मज्ञानानं होते. बरं, ठीक आहे. ब्रह्मज्ञान कशाला म्हणावं म्हणले, ब्रह्मज्ञानामध्ये दोन प्रकार, परोक्ष आणि अपरोक्ष. परोक्ष, बर, त्याच्यामध्ये अपरोक्षामध्ये दोन प्रकार, दृढ आणि अदृढ. बर, मोक्षाला साक्षात कारण काय म्हणले दृढ अपरोक्ष ज्ञान. बरं, ठीक आहे. दृढ अपरोक्षान मोक्षाला साक्षात कारण आहे. मग हे दृढ अपरोक्षान कशानं होईल म्हणले, जीव जग आणि ब्रह्म याचा विचार केल्याच्या नंतर. मग आता जीव जग आणि ब्रह्म याचा विचार केल्याच्या नंतर म्हणले अपरोक्ष ज्ञान होईल. तर त्याच्यामध्ये याच्या तीन वस्तू आहेत. त्या तीन वस्तू कोणकोणत्या आहेत म्हणले, जीव जग आणि ब्रह्म. याच्यापैकी जीव आणि जग हे जड आहेत म्हणले, आणि ब्रह्म असणारं हे चेतन आहे. आणि पितांबरजी म्हणतात ते चेतन ब्रह्म म्हणजे मीच आहे. असा हा दोह्याचा सरळ सरळ अर्थ आहे. आता आपणाला विचार चंद्रोदय या ग्रंथाला प्रारंभ करत असताना दोह्याचाच विस्तार यापुढे या ग्रंथामध्ये आलेला आहे. तर त्याच्यामध्ये प्रश्न आहेत, त्या प्रश्नाची उत्तरं आपण या पाहणार आहोत. पहा, प्रश्न पहिला, पुरुषार्थ सो क्या है. आता पुरुष विषय इच्छा होय, काय दोह्यामध्ये आले ना, पुरुष इच्छा विषय पुरुषार्थ होई जोई. म्हणजे पुरुषार्थ कशाला म्हणावं ते म्हणतात की सर्व पुरुषन की इच्छा का विषय सो पुरुषार्थ है.
पुरुषार्थ कशाला म्हणायचं तर म्हणले सगळ्या पुरुषाचा जो विषय असतो, सगळ्या पुरुषाचा विचार करा, एका पुरुषाचा इच्छेचा विषय नाही. पुरुषार्थ म्हणजे सर्व पुरुष, म्हणजे सगळे जगामध्ये जेवढे म्हणून पुरुष आहेत या सगळ्याची जी एक इच्छा आहे त्याला पुरुषार्थ असं म्हणावं. आता या जगतामध्ये प्रत्येक पुरुष घेतला किंवा प्रत्येक जीव घेतला, प्रत्येक जीवाची इच्छा प्रत्येकाची वेगवेगळी आहे. कुणाची काय इच्छा असेल, कुणाची काय असेल, पण सर्वांची एक इच्छा असणं त्याला पुरुषार्थ असं म्हणतात. मग या जगामध्ये बाबा सर्वांची एक इच्छा म्हणजे कोणती आहे, कोणती इच्छा आहे त्याला प्रश्न विचारा. सर्व पुरुषांको किसकी इच्छा होई है, सगळ्या पुरुषाला कोणाची इच्छा होते, त्याचं उत्तर देतात सर्व पुरुषांको सर्व दुःख की निवृत्ती और परमानंद की प्राप्ती की इच्छा हुई है. म्हणजे जगामध्ये जेवढे पुरुष आहेत त्या सर्व जगामध्ये पुरुषाची सर्वांची एकच इच्छा आहे, सुखाची प्राप्ती. नुसत्या सुखाची प्राप्ती नाही तर दुःख निवृत्ती पूर्वक सुखाची प्राप्ती. म्हणजे जगामध्ये कोणाला काय इच्छा आहे, कोणाला काय इच्छा आहे, ह्या सगळ्यांचा अंतर्भाव एका इच्छेमध्ये करणं त्याला काय म्हणतात, त्याला पुरुषार्थ असं म्हणतात. सगळ्या पुरुषाची एक इच्छा. हो, सर्व पुरुषांको सर्व दुःख नकी, सगळ्या पुरुषाला सर्व दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती इच्छा होवे. इच्छेची प्राप्तीची इच्छा आहे. बर, प्रश्न तिसरा. आता ही सर्व दुःख निवृत्ती और परमानंद प्राप्ती सो क्या है. सर्व दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती ही कशाला म्हणतात. त्याचं उत्तर देतात सर्व दुःख नकी निवृत्ती और परमानंद की प्राप्ती यह मोक्ष का स्वरूप आहे. पहा आपल्याला दोह्यामध्ये आलेला आहे, पहा की दुःख नाश सुख प्राप्ती रूप मोक्ष मान हो. म्हणजे सर्व दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती याला मोक्ष असं म्हणतात. तुम्ही जी काही सर्व दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती ती काय आहे म्हटलं तर त्याला सांगितलं बाबा हे मोक्षाचं स्वरूप आहे. आता सर्व दुःखाची म्हणजे काय, पहा पंडित पितांबरजींनी प्रत्येक शब्दाचे आणखी काही टीका टिप्पणी करून त्याचे अर्थ दिलेले आहेत. तर पहा इकडे दुसऱ्या पानावर, सर्व दुःखाची निवृत्ती म्हणजे धर्म अर्थ काम मोक्ष इन चारी का अज्ञान सहित जन्म मरणाधिक दुःख कहिये. सर्व दुःख म्हणजे कसं, अज्ञानासहित दुःखाची निवृत्ती म्हणजे मिथ्यापणाचा निश्चय. निवृत्ती या शब्दाचा अर्थ काय, मिथ्यात्वाचा निश्चय म्हणजे थोडक्यामध्ये बाध. आता हे तुम्हाला पुढे लक्षात येईल. आता काय आहे, वेदांत शास्त्राची परिभाषा समजण्याकरता श्रवण केल्याशिवाय ते समजणार नाही. म्हणजे वेदांत शास्त्राच्या जी काही परिभाषा असतात त्या परिभाषा समजण्याकरता वारंवार श्रवण केलं की त्या परिभाषा लक्षात येतात. आता मिथ्या कशाला म्हणावं तर मिथ्या या शब्दाचा अर्थ आहे जे सत नाही, असत नाही, सताहून विलक्षण अनिर्वचनीय, त्याला मिथ्या असं म्हणतात. आता पुढे सत कशाला म्हणावं, असत कशाला म्हणावं, सताहून विलक्षण म्हणजे तरी काय, तो विषय तुम्हाला क्रमानं आल्याच्या नंतर आपण त्याचा विचार करणार आहोत. तोपर्यंत थोडक्यात आपण तुम्हाला सांगितलेलं आहे. तर सर्व दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती यह मोक्ष का स्वरूप आहे. आता परमानंद म्हणजे काय तर परमप्रीतीचा विषय परमानंद आहे. परमप्रेम का विषय, परमानंद या शब्दाचा अर्थ आहे सगळ्याच्या आवडीचा विषय. हो, आपल्याला काय आवडतो त्या उपनिषदामध्ये, छांदोग्योपनिषदामध्ये आले बघा की नवारे पुत्रम कामाय पुत्रम प्रियम भवती किंतु आत्मनस्तु कामाय पुत्रम प्रियम भवती. नवारे पत्युपकामाय पतिप्रियम भवती किंतु आत्मनस्तु कामाय पतिप्रियम भवती. म्हणजे या जगतामध्ये आपल्या अत्यंत आवडताचा विषय कोणता आहे, तो आत्मा आहे आणि तोच परमप्रीतीचा विषय आहे. म्हणजे आपल्याला अत्यंत आवडणं त्याला काय म्हणायचं, परमप्रेम का विषय परमानंद आहे. त्याच्यानंतर परमानंद की प्राप्ती म्हणे ज्या पद्धतीनं आपल्या कंठामधली माळ असते तसंच नित्य प्राप्त आहे ते आपल्याला, पण तरी सुद्धा आपल्याला तो प्राप्त झाल्याचा अनुभव आहे. म्हणजे प्राप्ताचीच प्राप्ती आहे. आता हे कसं, प्राप्ताची प्राप्ती म्हणजे कसं सांगतो तुम्हाला. विचारसागरामध्ये तो दृष्टांत आलेला आहे. पहा, कोणीतरी एक कारागीर असतो, तो काम करत असताना काही खुणा करत असतो अशा, आणि खुणा करत असताना तो खुणा करायला लागला की काय करतो, तो पेन असतो आपल्या कानाला अडकावतो आणि पेन कानाला अडकवली
की पुन्हा काहीतरी काम करत करत त्याच्याकडून ते पेनचा काय होतो, विसर पडतो त्याला. आणि त्या पेनचा विसर पडल्याच्या नंतर पुन्हा तो हुडकत असतो, अरे म्हणले कुंकड हरवली हरवली, इकडं हरवली तिकडं हरवली, असं तो हुडकत हिंडतो. आणि मग त्याला ज्यावेळेस कानाला हात जातो आणि लक्षात येतं की अरे रे आपल्या इथंच काहीतरी आहे, असं त्याला लक्षात आल्याच्या नंतर मग त्याच्या लक्षात येतं की मला मिळाली. मग अगोदरच होती का मिळाली? तर त्याचं उत्तर असं आहे, त्याच्या कानाला ती अगोदरच होती, त्याच्यानंतर त्याला मिळाल्याचा फक्त काय झाला, भ्रम झाला. मध्ये जसा हरवल्याचा भ्रम झाला तसं मिळाल्याचाही भ्रमच आहे. तसं हा जो जीव आहे, या जीवाचा विचार केला तर जीव हा ब्रह्मरूपच आहे, जीव हा आत्मस्वरूप आहे. पण त्या जीवाला हरवल्याचा भ्रम झालेला आहे. म्हणजे अज्ञानामुळं त्याला असं वाटतंय की मी ब्रह्म नाही, तो मूळतः ब्रह्मच आहे. पण अज्ञानामुळं त्याला भ्रम झाला, भ्रांती झाली आणि त्याचा परिणाम असा झाला की त्याला वाटायला लागलं मी दुःखी आहे, मी आनंदी नाही, असं त्याला वाटायला लागलं. म्हणून प्राप्ताचीच प्राप्ती असं म्हणतात. यह मोक्ष का स्वरूप आहे. खाली मोक्षाचा अर्थ दिला बघा. मोक्ष कशाला म्हणावं? करता भोक्ता अपने अधिक अन्य का अन्य भाव को छोड़ी के स्वस्वरूप से स्थिती ही मोक्ष है. मोक्ष कशाला म्हणावं? तर करता, मी करता आहे, मी भोगता आहे इत्यादी जे भाव आपल्या अंतःकरणात असतात, हे सगळे सोडून स्वस्वरूपामध्ये जी स्थिती आहे त्याला मोक्ष असं म्हणावं. म्हणजे या शरीरामध्ये जे चैतन्य आहे, जे आत्मस्वरूप आहे, तर त्याच्यामध्ये कर्ता भोगतेपणा नाही, किंवा तो कुठला काम करणार आहे किंवा तो करतोय असं नाही. आत्म्यामध्ये कोणत्याही प्रकारची क्रिया नाही. जर आत्म्यामध्ये क्रिया झाली असती तर तो कर्ता झाला असता, आणि कर्ता झाला असता तर तो जन्ममरणवान झाला असता, आणि तो जन्ममरणवान झाला असता तर त्याच्या ठिकाणी जडत्व आलं असतं. म्हणून याच्याकरिता आत्मा हा करता नाही, आत्मा हा भोगता नाही, तर तो कसा आहे, नित्यबुद्ध, शांत आणि काय आहे, सर्वांचा तो साक्षी आहे. म्हणून याच्याकरता करता भोगतापणा सोडून आपल्या स्वस्वरूपामध्ये जी स्थिती आहे त्याला मोक्ष म्हणतात. कित्येक कणके लोक तो स्वर्ग, वैकुंठ, गोलोक, ब्रह्मलोक आदि की प्राप्ति को मोक्ष कहते हैं, लेकिन ऊपर कहा मोक्ष का स्वरूप वेदानुसारी है, सो वेद विरुद्ध आहे. दुसरे लोक जे काही स्वर्गाला, वैकुंठाला, गोलोकाला, ब्रह्मलोकाला आदी लोकाला जे काही लोक काय म्हणतात, मोक्ष म्हणतात, तर तो काही म्हणले मोक्ष नाही, त्याला मोक्ष म्हणता येणार नाही. तर मोक्ष कशाला म्हणायचं? तर करता भोगतापणा सोडून आपल्या स्वस्वरूपामध्ये जी स्थिती आहे त्याला मोक्ष असे म्हणतात. हे मोक्षाचं स्वरूप आहे. आता सर्व दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती सो क्या आहे, तर त्यानं सांगितलं सो मोक्ष आहे, त्याला मोक्ष असं म्हणावं. आता मोक्ष कशाला म्हणावं? मोक्ष किससे होवे है, म्हणजे मोक्ष कशाने होतो म्हटले, तर त्याचं उत्तर द्या. मोक्ष ब्रह्मज्ञान से होवे है. मोक्ष कशाने होतो? त्याचं उत्तर आहे ब्रह्मज्ञानाने होतो. आता आपल्या दोह्यामध्ये आलं तर बघा, ताकू हि तू ब्रह्मज्ञान, ब्रह्मज्ञान. आता ब्रह्मज्ञान कशाला म्हणावं? तर ब्रह्मामध्ये ब्रह्म से अभिन्न आत्मा का ज्ञान मोक्ष का हेतू है. ब्रह्मज्ञान कशाला म्हणायचं? तर ब्रह्म आणि आत्मा या दोघांचं अभिन्नत्व, याला ब्रह्मज्ञान असं म्हणतात. आत्मा आणि ब्रह्म या दोघांचं अभिन्नत्व, अभिन्नत्व म्हणजे काही, म्हणजे नाही, भिन्न म्हणजे वेगळं, म्हणजे ब्रह्मापेक्षा आत्मा वेगळा नाही असं जे ज्ञान आहे त्याला ब्रह्मज्ञान म्हणायचं. म्हणजे आत्मा वेगळा आहे आणि ब्रह्म वेगळा आहे असं नाही, तर आत्मा आणि ब्रह्म हे एकच आहेत असं जाणणं त्याला ब्रह्मज्ञान असं म्हणतात. आता ब्रह्मज्ञान कशाला म्हणावं, ब्रह्मज्ञान ते काय आहे हे आपण उद्याच्या पाठामध्ये पाहणार. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.